हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत उपवासानिमित्त साबुदाणा वडा. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा वडा किती मस्त दिसतोय. आणि आज आपण एक नवीन पद्धतीने साबुदाणा वडा बनवणार आहोत. साबुदाणा न भिजवता अगदी पटकन असा होणारा आपला साबुदाणा वडा आज आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा. तर बघा, या साबुदाण्याला आपण अगदी हलकासा भाजून घेणार आहोत. अगदी खूप आपण भाजणार नाहीये, अगदी 2 मिनिटासाठी याला फक्त परतून घेणार आहोत. अगदी साबुदाणा फक्त गरम होईपर्यंत आपण याला परतत राहायचं आहे. तर बघा, साबुदाणा आपल्याला अजून 1 मिनिटासाठी असाच भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचं जे पीठ करायचं आहे ते पीठ आपलं व्यवस्थित होईल. तर साबुदाणा न भिजवता अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि पटकन होणारा आपला साबुदाणा वडा खायला सुद्धा तितकाच टेस्टी लागतो. तर चला, साबुदाणा आता आपण भाजून घेतलेला आहे, तर आपण याचं आता पीठ करून घेऊयात. अगदी बारीक असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. पीठ करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर आपण हे चाळणीतून चाळून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे बारीक बारीक जे पीठ आहे खाली पडत आहे. आणि हे जे थोडंसं जाडसर पीठ राहिलेलं आहे ते आपण परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आणि मिक्सरमधून फिरवून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे परत तसंच चाळून घ्यायचं आहे. तर हे पीठ चाळल्याच्या नंतर जे थोडंसं, अगदी थोडंसं जे राहिलेलं असतं ते आपण साईडला ठेवूयात. आणि आता आपण या पिठामध्ये जे साबुदाणा वड्यासाठी लागणार आहे ते घालूयात. आपण 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 3 बटाटे घ्यायचेत. हे बटाटे आपण खिसून घेणार आहोत. तर बटाटे खिसल्यामुळे काय होतं, एकदम मस्त हे असं एकजीव होतं. आणि एकजीव झाल्यामुळे मग आपले साबुदाणा वडा एकदम मस्त होतात. नेक्स्ट आपण यात घालणार आहोत 1 चमचा जिरे, 3 ते 4 मिरचीचा ठेचा. मिरची ही आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकतो. अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचं कूट यात घालणार आहोत. शेंगदाण्याचं कूट हे अगदी बारीक नसावं, थोडं जाडसर असावं. आणि आपण यात घालणार आहोत सेंधा नमक चवीनुसार. आता आपल्याला हे हाताने सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. यात पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. या बटाट्यामुळे या मस्त हे पीठ सगळं एकजीव होतं. मस्तपैकी याचा एक गोळा तयार करायचा. मग अशा प्रकारे मस्तपैकी आपला गोळा तयार झालेला आहे. अगदी मऊसूत असा गोळा तयार होतो. 10 ते 15 मिनटं आपण याला असंच झाकून ठेवूयात, जेणेकरून आपले वडे एकदम मस्त होतील. 10 ते 15 मिनटानंतर आपला गोळा पण एकदम मस्त मुरलेला असेल. यातला आपण एक गोळा घेऊयात साबुदाणा वडा बनवण्यासाठी. आणि अशा प्रकारे एकदम मस्त त्याला आकार देत आपण साबुदाणा वड्याचा याला आकार देणार आहोत. आकार देताना आजूबाजूने त्याला थोडासा दाबायचा आणि मध्ये तो फुगीर असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला वडा बनवायचा आहे. साबुदाणा वडा बनवताना कधी पण हीच प्रोसेस लक्षात ठेवायची. आजूबाजूने त्याचे जे काठ आहेत हे थोडेसे पतले पाहिजेत,
आणि मधल्या साईडने तो थोडासा फुगीर हवा. तर बघा अशा प्रकारे आपण वडे बनवून घेतलेले आहेत. तर चला आपण आता यांना फ्राय करूयात. तर फ्राय करण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पूर्णपणे गरम होऊ द्यायचं, त्यानंतरच आपले वडे सोडायचेत. तेल मस्त गरम झालेलं आहे आपलं. अशा पद्धतीने वडे केल्यानंतर साबुदाणा वडा फुटायची सुद्धा भीती नसते. बघू शकता तुम्ही, अगदी चिपकत पण नाही. आपण थोडासा हलवून बघितलाय. तर एकदम मस्त फुगीर अशी आपले हे साबुदाणे वडे तयार होतात. बघा किती मस्त फुगायला सुरुवात झाली आहे. बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर समजायचं की एक बाजू एकदम मस्त त्याची फ्राय झालेली आहे. तर आपण याची साईड चेंज करूयात आता. तर अगदी कुरकुरीत असे हे साबुदाणा वडा आपला तयार होतो. याला थोडासा डार्क कलर येऊ द्यायचा. तर बघा अशा पद्धतीने आपले वडे एकदम मस्तपैकी फुगत आहेत. किती मस्त दोघं साईडने पण याला सारखं टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अगदी पटकन होणारे आपले साबुदाणे वडे साबुदाणा न भिजवता. किती छान पैकी फुगलेले आहेत. टेक्स्चर पण त्याला जबरदस्त आलेला आहे. तर आपण आता हे वडे काढून घेऊयात. आणि असे वडे केल्यानंतर यात अजिबात तेल वगैरे राहत नाही. बघू शकता तुम्ही किती मस्त कोरडे आपले वडे निघत आहेत. तर अजिबात तेल त्यावर दिसत नाहीये. एकदम मस्त फुगीर असा साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर चला आता आपण सर्व करूया साबुदाणा वडा आणि त्यासोबत शेंगदाणा चटणी. एकदम मस्त कॉम्बिनेशन जमतं आणि खायला सुद्धा खूप मजा येते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.